पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोग आणि याबद्दलचे आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, आता तू नेमका कुठे आहेस आणि तुझ्या समोर सध्या काय चित्र पाहायला मिळतंय? अगदी जर आपण बघितलं तर मुंबई महामार्गावर जो अपघात झालेला आहे, ज्या पद्धतीने 21 तास उलटलेले आहेत आणि आता मी पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोवर आहे. या पूर्ण वाहतुकीचा फटका आता एसटीला देखील बसतोय. सकाळपासून स्वारगेटहून जवळपास 42 एसटी जे मुंबईच्या दिशेने जातात ते सगळे रद्द झालेले आहेत. दादरला जवळपास 17 बसेस असतील, ठाण्याला जवळपास 16 असतील आणि त्याचबरोबर बोरिवलीला जाणाऱ्या 9 बसेस सगळे कॅन्सल झालेले आहेत. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काही प्रवासी आहेत माझ्यासोबत. दादा, कुठे जायचंय तुला? मला जोगेश्वरी मुंबई. पण आता तुला माहिती आहे का काय प्रॉब्लेम आहे? हायवे पूर्ण जाम आहे. काय सांगितलं जातं, कसं जाणार? काल न्यूज मध्ये आम्ही बघितलं खंडाळा घाटामध्ये ऍक्सिडेंट झालाय, टँकर पलटी झालाय. पण अजून पुढची अपडेट प्रशासनाकडे. कसं जाणार? आता काय आम्हाला रेल्वेचा ऑप्शन आहे, पण आता रेल्वे मध्ये पण चालू मध्ये लेडीजला घेऊन जायचं. आजी, तुम्हाला जायचं? हा, कुठं जाणार आहे? आता गाड्याच नाही तर काय बस. सगळे प्रवासी तासन तास बसले. दादा, तुला कुठे जायचंय? दादरला. दादर. मग आता बसेस कॅन्सल आहेत तर कसं जाणार आहे? रेल्वेने जायचं होतं पण रेल्वेला पण खूप गर्दी आहे. गर्दी. रेल्वे सुद्धा भरून चालतात. तुम्ही तर सामान आहे तुमच्या बरोबर. किती वेळ झाला तुम्ही इथं आहात? क्या होगा? कितनी देर हुई आप यहाँ पे हो? कहाँ जाना है? 15 मिनट थाना जाना है. थाने जाना है. कैसे जाओगे अभी? आपको पता है बसेस कैंसिल हो गई है? हाँ पता है, अभी जस्ट हुआ पता. या ठिकाणी एसटी स्टँडवर अनाउन्समेंट सुद्धा सुरू आहे. अनेक प्रवासी परत गेलेले आहेत. रेल्वे स्टेशनवर सुद्धा प्रचंड गर्दी दिसते. माझ्यासोबत स्वारगेट एसटी डेपोचे मॅनेजर आहेत. सर, दररोज मुंबईला किती बसेस जातात आणि आज या वाहतुकीचा जो फटका आहे तो कसा बसलाय? आपल्या दादरला 36, ठाण्याला 36, बोरिवलीला पण 36 फेऱ्या जातात आपल्या दररोजच्या. 9 वाजेपर्यंत आपण फेऱ्या सोडल्या होत्या, परंतु त्या वाहतुकीमध्ये अडकून राहिलेल्या आहेत. त्यानंतर 9 वाजल्यानंतर जसं प्रवाशांना माहिती पडेल त्या पद्धतीने थोडंसं थांबवतोय. सध्या आपण एक्सप्रेसवेवरची काय परिस्थिती आहे? पोलीस अधीक्षक महामार्ग रायगडचे